चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त ना बघा, सोमवार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारी करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर बघा, सोमवारचा जो दिवस आहे तो महादेवांसाठी समर्पित आहे। या दिवशी महादेवांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आयुष्यात असलेलं जे काही दारिद्र्य आहे हे दारिद्र्य समाप्त करण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे लाखात एक असतात आणि त्यातील एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जो उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात कितीही तुम्ही कर्जबाजारी असाल किंवा कितीही मोठं कर्जाचं जर डोंगर तुमच्या डोक्यावरती असेल तर त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळेल। कुठेतरी कर्ज कमी व्हायला लागेल, जिथे काहीच होत नव्हतं तिथे हा उपाय केल्यानंतर कुठून का होईना पण तुमच्याकडे कर्ज फेडण्या इतकी आवक निर्माण होईल, म्हणजे पैसा यायला लागेल आणि जे कर्ज आहे ते कर्ज फिटायला लागेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्याही आयुष्यामध्ये खूप कर्ज जास्त आहे किंवा काही केल्या कर्ज कमी होत नाही आहे, कितीही मेहनत आणि कष्ट केले तरीही कर्ज हलकंच होत नाही आहे, त्यांनी हा उपाय आवर्जून करून बघा। असं कुणीच नसेल की ज्याने आयुष्यात कधी कर्जच घेतलं नसेल। कधी आपण मुलांसाठी घेतो, कधी शिक्षणासाठी, कधी आजारपणासाठी, कधी नोकरीसाठी, कशासाठी तरी कर्ज हे आपण आवर्जून घेत असतो। कधी फ्लॅट घेण्यासाठी, जमीन खरेदी करण्यासाठी, घरासाठी, नाही तर आपण शेजारच्यांकडनं पैसे उसने म्हणून घेतो, नातेवाईकांना फोन करून त्यांच्याकडे पैसे मागवतो, तेही एका प्रकारचं कर्जच असतं। कर्ज घेतलेली कुठलीच व्यक्ती तुम्हाला चार लोकांच्यात हसताना दिसणार नाही। कर्ज घेतलेली कुठलीच व्यक्ती कधी सुखाची झोप घेताना तुम्हाला दिसणार नाही। त्या व्यक्तीच्या डोक्यात एकच असतं की कर्ज फेडावं कसं, कर्ज फिटावं कसं। मेहनत खूप करतोय, कष्ट करतोय, राबतोय, सगळं करतोय, पण नशीब साथ देत नाहीये, ग्रह स्थिर नाहीयेत किंवा असं होते की कितीही काही केलं तरी पाहिजे तसं घडतच नाही। घेताना कर्ज खूप सोपं वाटलं, असं वाटलं की मी अगदी एका वर्षाच्यात फेडून टाकेन, पण आता नाकी नऊ आलेले आहेत। ज्यांच्याही आयुष्यात असं काही चालू असेल किंवा ज्यांच्याही सोबत असं काही घडत असेल की ताई बरं झालं तू हा उपाय सांगतेस, आम्ही हा उपाय नक्की करणार आहोत, आम्ही हा उपाय व्यवस्थित ऐकणार आहोत। जे हा उपाय करणार आहेत, ज्यांच्याही गरजेचं म्हणजे ज्यांनाही खूप गरज आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि जर तुमच्या आजूबाजूला कुणी असे असतील की त्यांच्याही डोक्यावरती कर्ज खूप जास्त झालेलं आहे आणि त्यांनाही तुम्हाला कर्जातून मुक्त होताना पाहिजे आहे किंवा त्यांचंही कर्ज फिटावं असं तुम्हाला वाटत आहे, तर त्यांच्यासोबतही हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा। आता काय उपाय आहे, कसं करायचं आहे, हे सगळं काही पुढे तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला कुठल्याही सोमवारच्या दिवशी हा उपाय करायचा आहे। सलग 3 सोमवार, एकही सोमवार मध्ये स्किप करायचा नाही। 3 सोमवार आपल्याला हा उपाय करायचा आहे। यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे बेलाचं झाड, बेल, शमी किंवा मग धोत्र्याचं झाड, तिघांपैकी कुठलंही झाड असले तरीही चालेल। 3ही झाडांच्या खाली महादेवांचा, शिवशंकर, पार्वती मातेचा वास असतो। या 3ही झाडांच्या खाली बटकेश्वर महादेवांचा वास असतो। बटकेश्वर महादेव म्हणजे जे कर्जातून मुक्तता मिळवून देणारे दैवत किंवा जे धन आकर्षित करणारे दैवत, यांची सेवा आराधना सोमवारच्या दिवशी केल्याने कितीही कर्जातून मुक्तता मिळते आणि आयुष्यामध्ये कितीही दारिद्र्य असेल ते दारिद्र्यही संपत जाते। ठीक आहे, तर आपल्याला काय करायचंय, हा उपाय सकाळी करणार असेल तर 9च्या आणि सायंकाळी करणार असेल तर 6 ते 8च्या दरम्यान आपल्याला करायचं आहे। यासाठी काय करायचं तर सगळ्यात अगोदर आपल्याला बेलवृक्षाजवळ जायचं आहे किंवा जर धोत्र्याचं झाड असेल तिथे गेलात तरी चालेल, शमीचं झाड असेल तिथे जाऊन हा उपाय केला तरीही चालेल, पण आता मी तुम्हाला बेलाचं सांगते। तुम्हाला बेलवृक्षाच्या जवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला एक पंटी घेऊन जायची, शक्यतो मातीची किंवा कणकेची घेऊन जा, कारण ती पंटी तिथेच आपल्याला सोडून द्यायची आहे। म्हणून ही पंती घेऊन जायची आहे। त्याच्यामध्ये शुद्ध तुम्हाला गाईचं तूप घालायचं आहे। गाईचं तूप नसेल घरात जे कुठलं तूप असेल ते तूप घालू शकतात, पण तूपच लागेल, तेल नाही। ठीक आहे, त्यानंतर 2 मातींची करून एक वात घालायची आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये चिमूटभर तुम्हाला काळी राई टाकायची आहे, जिला आपण काळी मोहरी असं म्हणतो। ही मोहरी, काळी मोहरी याच्यामध्ये घालायची आहे।
याच्यानंतर एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं गंगाजल घालायचं आहे, थोडंसं कच्चं दूध घालायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला फुलांच्या पाकळ्या अक्षता घालून हे तीर्थ स्वरूप तुम्हाला पाणी त्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी विनंती करायची आहे। हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला एक कलावा घ्यायचा आहे, लांब असणारा जो कलावा असतो बघा, लांब म्हणजे लाल आणि पिवळ्या धाग्याचा, खूप प्रकार असतात त्याच्यामध्ये, त्यांना सांगा तुम्ही दुकानामध्ये गेल्यानंतर एक मोठा लाल पिवळ्या रंगाचा मला कलावा पाहिजे, तो तुम्हाला घेऊन यायचा आहे आणि तो तुम्हाला त्या झाडाला गुंडाळायचा आहे। गुंडाळत असताना तो मोजून तुम्हाला 7 वेळा गुंडाळायचा आहे। किती? 7 वेळा, मध्ये गाठ न पडू देता 7 वेळा गुंडाळायचा आहे आणि 7व्या वेळी तो बरोबर व्यवस्थित त्याच्यामध्ये खोचून ठेवायचा आहे। हे करून झालं की त्यानंतर त्या झाडाचं एक बेलाचं पान तुम्हाला तोडायचं आहे। ठीक आहे, ज्या झाडाखाली गेलेले आहात त्या झाडाचं पान तोडा। आता मी बेलाचं सांगते, बेलाचं एक पान तुम्हाला तोडायचं आहे आणि हे पान तोडून तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे। घरी आणल्यानंतर तुम्हाला ते एका ताम्हणात किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे, त्याच्यावरती गंगाजल घालून ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर या बेलाच्या पानावरती तुमचं जे कर्ज असेल ते कर्ज तुम्हाला लिहायचं आहे, जे कर्ज फेडण्याचं आहे, जे कर्ज फिटायचं बाकी आहे तेवढंच लिहा। आता समजा मी 1 लाख रुपये कर्ज घेतलेलं आहे, 50,000 फेडले, आता 50,000 बाकी आहे तर 50,000 लिहा, 1 लाख लिहू नका, जेवढं फेडायचं बाकी आहे तेवढंच लिहा। हे 3 पानं बेलाचे असतात बघा, 1 2 3 आणि त्याला एक देठ, 3 पानांचं एक पान ज्याला आपण बेलाचं पान म्हणतो। ठीक आहे, तर या 3ही पानांवरती तुम्हाला ते लिहायचं आहे। 3ही पानांवरती सेम एकच गोष्ट लिहायची आहे, 50,000 50,000 50,000। आता समजा मी कर्ज घेतलेलं आहे 2 लाख, त्यातले 1 लाख फेडलंय, 1 लाख फेडायचंय, तर 3ही पानांवर तुम्हाला 1 लाख 1 लाख 1 लाख असं फक्त लिहायचं आहे, एवढंच लिहायचं। हे लिहून झालं की त्याच्यानंतर हे पान तुम्हाला एका सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाच्या कापडात ठेवायचं, त्याला घट्ट एक गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची। ही पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घेऊन नमः शिवाय नमः शिवाय, पुरुष असतील तर ओम नमः शिवाय आणि महिला असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा। 108 वेळा जप करून झाला, ही पोटली अभिमंत्रित करून झाली की त्यानंतर ती पोटली तुमच्या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची। जिथे तुम्ही सोनं पैसा चांदी जे काही ठेवता तिथे तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहे। ठीक आहे, याच्यानंतर जेव्हा पुढचा सोमवार येईल, आता समजा या सोमवारी मी हा उपाय केला, पुढच्या सोमवारी काय करायचं, ती पोटली पांढऱ्या रंगाची पोटली कपाटातून बाहेर काढायची, बेल वृक्षाजवळ जायचं, पुन्हा एकदा एक दिवा घेऊन जायचा, पुन्हा सेम पाणी म्हणजे तीर्थ घेऊन जायचं। तिथे गेल्यानंतर पुन्हा नवीन दिवा प्रज्वलित करायचा, जसं सांगितलं की तांब्यामध्ये पाणी दूध हे सगळं घेऊन जायचं, ते तीर्थ स्वरूप त्या झाडाला अर्पण करायचं। इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी त्या झाडाजवळ विनंती करायची आणि त्यानंतर पुन्हा एकदा कलावा जो घेऊन गेलेला तो 7 वेळा त्याला गुंडाळायचा। ठीक आहे, पुन्हा एक बेलाचं पान तोडायचं आणि जे जुनं बेलाचं पान होतं ज्यावरती आपण जी अमाऊंट लिहिली होती कर्जाची, तर ते पान तिथे त्याच बेल वृक्षाजवळ सोडायचं आणि नवीन पान घ्यायचं, ते घरी घेऊन यायचं आणि घरी घेऊन आल्यानंतर पुन्हा ते पान ताम्हणात ठेवून स्वच्छ धुवून ते पान अभिमंत्रित करत त्या सफेद रंगाच्या कापडात ठेवून पुन्हा तुम्हाला ते पान जे आहे ते तिजोरीमध्ये ठेवून द्यायचं। असं सलग 3 सोमवार करायचं। किती? 3 सोमवारांमध्ये तुम्हाला या उपायाचा असंख्य पटीने लाभ होताना दिसेल। जिथे काही येत नव्हतं तिथे यायला लागेल, जिथे काही उरत नव्हतं तिथे उरायलाही लागेल आणि पुरायलाही लागेल। कर्ज जिथे वाढत चाललं होतं तिथे कुठेतरी लिमिटमध्ये यायला लागेल, कुठून का होईना मग पैशांची सोय व्हायला लागेल। हा उपाय केल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी पैसा हे सगळं तुम्हाला प्राप्त होईल, धनाची वृद्धी होईल आणि तुमची इच्छित मनोकामना जी आहे तीही पूर्ण होईल। जेही लोक कर्जाने खूप जास्त प्रश्नात आहेत किंवा कर्जाने खूप जास्त डोक्यामध्ये विचार करत आहेत, तर डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांनी हा उपाय आवर्जून करा। बघा, सोमवारचा दिवस हा महादेवांसाठी समर्पित आहे। सोमवारच्या दिवशी जेव्हा तुम्ही बेल वृक्षाजवळ जाल तिथे जेव्हा तुम्ही दिवा लावाल, असं म्हटलं जातं की या दिवशी साक्षात महादेवांचा वास तिथे असतो, बटकेश्वर महादेवांचा वास तिथे असतो। जेव्हा तुम्ही या गोष्टी अर्पण कराल, दिवा लावाल, तेव्हा लक्षात ठेवा तुम्ही जे काही तिथे करत असाल ते साक्षात महादेवांपर्यंत पोहोचलं जाईल आणि जेव्हा त्यांच्यापर्यंत ते पोहोचलं जाईल तेव्हा नक्कीच तुमच्या किती कठीण असणारी जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होईल। जेव्हा तुम्ही ते बेलाचं पान घरी आणाल, ते अभिमंत्रित करून तिजोरीत ठेवाल, तेव्हा तिजोरीत धनवृद्धी व्हायला सुरुवात होईल। तुमच्या घरामध्ये अडकलेली जी लक्ष्मी आहे ती पुन्हा परत यायला लागेल, ज्यामुळे तुमच्या डोक्यावर कर्जाचा सतत जो डोंगर होत होता तो कुठेतरी कमी व्हायला लागेल। घरातील अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल आणि घरात लक्ष्मीचा वास येईल। जेव्हा सोमवारच्या दिवशी तुम्ही बेलाचं पान घरात आणाल तेव्हा लक्षात घ्या, बटकेश्वर महादेव जे ते साक्षात तुमच्या घरात वास करतील आणि ते जेव्हा तुमच्या घरात वास करतील किंवा ते जेव्हा तुमच्या घरामध्ये
हातामध्ये येतील तेव्हा तुमची आर्थिक प्रगती आहे ती झपाट्याने होईल. घरामध्ये पैशांमध्ये स्थिरता यायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने साधा सोपा उपाय सांगितलेला आहे, आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.